तर पोल पंडितच्या एक्झिट पोलनुसार राहुरीमध्ये अक्षय कर्डिलेंना 70% ते 75% मतं, कर्डिले 95,000 ते 1,05,000च्या मताधिक्यानं विजय होण्याचा अंदाज। उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवेंना पुन्हा संधी, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं अशी सर्वांची इच्छा होती, मात्र ठाकरेंनी एका सामान्य शिवसैनिकाला त्यांच्या जागी जाण्याची संधी दिली। उमेदवारी मिळताच अंबादास दानवेंकडून ठाकरेंचे आभार। आमदारकी खासदारकी आपल्यावरून 100 वेळा कुर्बान, ठाकरेंनी दानवेंना विधान परिषद उमेदवारी दिल्यानंतर अंधारेंचं ट्विट। तर नाराजीच्या चर्चा, ताई तुम्हाला कुर्बानी सोबतच निष्ठा सिद्ध करण्यासाठी आणखी जोरजोरात बांग द्यावी लागणार, नवनाथ बन यांनी डिवचलं। विधान परिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी, पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर आता काँग्रेस उमेदवार घोषित करणार। ठाकरे उमेदवार नसल्यास काँग्रेसने उमेदवार देण्यासंदर्भात आधीच भूमिका स्पष्ट केली होती। इंधनच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हेंचं नाव निश्चित। थोड्याच वेळात या संदर्भात नंदनवन या निवासस्थानी बैठक, दोघांच्या नावांवर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती। महिला आरक्षण विधेयक 2023 सालीच पास झालंय, मग आता मोर्चा कशासाठी? राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल। पत्राचाळ रहिवाशांना म्हाडाकडून 10% भाडेवाढ देण्याचा निर्णय, इमारतीची आणि घरांची दुरुस्ती करून देण्याचे म्हाडाला निर्देश। परिसरात मंदिर उभारलं जाणार, कंत्राटदाराकडून काम करून घेण्यासाठी म्हाडा अधिकारी आणि रहिवाशांची समिती। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के, 2.7 रिश्टर स्केल इतकी तीव्रता। चिपळूण तालुक्यातल्या येगाव भूकंपाचं केंद्र, यापूर्वी 12 मार्चलाच भूकंपाचे धक्के जाणवले होते।